नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, भारतात कॉफी कशी आली? चला तर मग जाणून घेऊया कॉफीची गोष्ट. 16व्या शतकात बाबा बुदान नावाचा एक सुफी संत होऊन गेला. त्याच्या मक्का प्रवासादरम्यान त्याला कॉफी हे पेय खूप आवडलं. त्याला वाटलं की या कॉफीच्या बिया भारतात रुजवता आल्या तर. पण कॉफी ही अरब लोकांची मक्तेदारी होती. यमन, अरब आणि इथिओपिया या देशाच्या बाहेर कॉफीच्या जिवंत बिया विकल्या जात नव्हत्या आणि त्या फक्त भाजून विकल्या जायच्या. आणि अशा अवस्थेत भारतात परत येताना मुक्का फोर्टवरून त्याने कॉफीच्या 7 जिवंत बिया या दाढीमध्ये लपवून भारतात आणल्या आणि चंद्रद्रोणा पर्वतावरती लावल्या. हा चंद्रद्रोणा पर्वत म्हणजे चिकमंगळूर स्थित आजचा बाबा बुदानगिरी म्हणून ओळखला जातो. या बाबा बुदानगिरीवरती पहिल्यांदा कॉफीची लागवड 16व्या शतकात बाबा बुदांनी केली. नंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये कर्नाटकासोबत तमिळनाडू, केरळ आणि सिलॉनमधल्या काही प्रांतांमध्ये कॉफीचा विस्तार झाला. आजच्या घडीला देशातली 70% कॉफी ही एकट्या कर्नाटकातून येते. तर कशी वाटली तुम्हाला कॉफीची गोष्ट? नक्की शेअर करा. धन्यवाद.